आजच्या या शिवप्रसंगी अशा सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरोबर खरे योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कोणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्वपूर्ण आहे. विशेषतः त्या योगभूमी त्या आपल्या भारतभूमी त्यातल्या त्या महाराष्ट्राच्या भूमी अष्टविनायकांची रचना सृष्टीदेवीने केलेली आहे. तेव्हा त्या गणेशाचं महात्म्य काय आहे, त्या अष्टविनायकांचं महत्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीतच आहे. त्याचं मला फार आश्चर्य वाटतं. कदाचित हे काही समजत होते, त्यांना सगळं काही माहित होतं, असे जे मोठे मोठे साधू संत हे आपल्या संतभूमीवर झालेले त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार किंवा त्यांचं कोणी ऐकून घेतलं नसे. पण ह्याबद्दल सांगावं तिकडं थोडं आहे. आणि एक त्या जागी 7 लोक म्हटले तरी सुद्धा गणेशाबद्दल बोलताना मला ते पुरायचे नाही. आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादी आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या सृष्टीची रचना झाली, एकाच वेळा सृष्टीची रचना झालेली नाही, अनेक जेव्हा या सृष्टीची रचना झाली तेव्हा आधी घटस्थापना करा. घट म्हणजे काय अत्यंत सुखात समजलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणजे एक स्थिती परमेश्वराचं वास्तव्य असतं. जेव्हा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्ट्रोपी म्हणू किंवा जेव्हा काही हालचाल नसते त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते, जेव्हा त्याच्यामध्ये इच्छा समावते की आता काहीतरी संसारामध्ये सृजन केलं पाहिजे, क्रिएट केलं पाहिजे. इच्छा त्याला का होते ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणं माणसाच्या विचाराच्या बाहेरच्या गोष्टी. पुष्कळ गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसं हे मानलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा हे त्यांचं आपलं स्वतःचा शौक, त्यांची इच्छा जी काय त्यांना करायची ते करत असत. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्यावर झोपल्या असल्या तरी त्या तिथं आणि जागृत झाल्या त्या कार्यान्वित होत. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा त्याला इच्छा झाली की आम्ही आता एक सृष्टीची रचना करायची, तेव्हा ह्या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छेची जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात तो एक होतो. म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे स्वतः परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची इच्छाशक्ती जर वेगळी केली, जर आपण तसं समजू शकलो तर आपलंही असतं. आपण आणि आपली इच्छाशक्ती यात फरक असतो. तर ती जी शक्ती आहे ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होणार नाही ती गोष्ट कार्य त्याचं रूपांतर होत नाही. म्हणजे आता हे जे बनवलेलं आहे ते मोठं सुंदर हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचंच फळ. ती गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती त्याच्यापासून वेगळी चालवली. जर ती परमेश्वराचं समावित राहिली तर ती सुप्तावस्थेत. जेव्हा ती त्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते तिला आपण आदिशक्ती असं म्हणतो. ही प्रथम स्थिती आली. प्रथम स्थिती जेव्हा आली जेव्हा घटस्थापना झाली ती अनादिकालापासून अनेक वेळेला झालेली आहे. आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्याच अनादी अनंत येला असो. म्हणजे आपण ह्या वेळेला जी घटस्थापना करतो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा. या वेळेला परमेश्वराने जी इच्छा केली ती कार्यान्वित करण्याच्या प्रथम जी एकत्रित केली, ज्या एके ठिकाणी घटात घातली ही इच्छा ती आज आपण पूजत आहोत. त्याची आपण पूजन केलं. ही इच्छा
परमेश्वराला झाली, त्यांनी आपल्याला आज मनुष्यत्वाला आणलं, तेवढ्या मोठ्या स्थितीला पोहोचवलंय. तेव्हा आपलं परम कर्तव्य आहे की त्याच्या इच्छेला कधीच बंधन केलं पाहिजे. त्या इच्छेला आमच्या सहयोगा ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आम्ही महाकालीची थांबली किंवा महाकाली शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे. आणि हे जे नवरात्रीचे 9 दिवसाचे जे आपले महाराष्ट्रात विशेष समारंभ होता ते ह्या महाकालीचे अनेक जे काही अवतरण झाले त्याच्याबद्दल. आता ही महाकाली शक्ती मी आपल्याला सांगितलं की इच्छाशक्तीच्या तुम्ही काही येऊ शकत नाही, म्हणून इच्छाशक्ती ही आधी आहे आणि अंत ही तिच्याच. पहिल्यांदा इच्छेचं सगळं निघतं आणि शेवटी ते इच्छेचं निघून होऊन जातं. तर ही सदाशिवाची शक्ती आदिशक्ती आहे आणि ही महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये वावरत असते. इथं दाखवायचं तर आपण जर डावीकडचं जो दाखवा पाहिजे, जर हे परमेश्वर आहे त्याचं समजलं आणि जर विराटाचं चित्र असलं तर त्याच्यामध्ये जी डावीकडची जी शक्ती आहे जी आपल्या इरा नाडीतून प्रवाहित असते त्या शक्तीला महाकालीची शक्ती म्हणते. ही माणसामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेली, प्राण्यामात्रामध्ये तितकी नाही. आपल्यामध्ये ती आपल्या उजव्या साईडने जाते आणि नंतर डावीकडे जाऊन खाली बघितलं तर आपण त्रिकोणाकार अश्विनच्या खाली गणेशाचं स्थान आहे तिथे जाऊन म्हणजे पहिल्यांदा महाकालीची जी शक्ती होती ती फक्त सगळ्यात पहिल्यांदा गणेशाला जन्म दिला किंवा गणेशाची स्थापना. गणेश सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेलं दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसं की महाकालीचं आहे तसंच गणेशाचं आहे की हे बीज आहे आणि बीजातून सर्व विश्व निघाल्यावर परत बीजाचं समावलं जातं. असं सगळं गणेश तत्वाचं निघून परत गणेशाचं समावलं जातं. गणेश हा सर्व काही जे काही आहे त्याचं बीज, जे आपल्याला समोर दिसतं, तुटीत दिसतं, इच्छेत दिसतं त्याचं बीज. आणि गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. तसंच नाही तर गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. मग ते शैवाईट असो, वैष्णवाईट असो, ते ब्रह्मदेवाला मानणारे असो, ते कोणी असो, सगळे आधी गणेशाचं पूजन करतात. त्याला कारण असं आहे की गणेश हे तत्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा त्या सृष्टीत असतं. गणेश तत्व म्हणजे त्याला आपण अबोधता म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये आता तत्व अति सूक्ष्म आपल्याला समजत आहे. बाल्यकालामध्ये जे लहान मुलांच्या मध्ये वास्तव्य करतं आणि त्याचा सगळीकडे आपण आविर्भाव पाहतो, त्याचा सुगंध पसरलेला असतो, त्यामुळे लहान मुलं इतकी प्रिय वाटतात. असं जे ते अबोधिताचं तत्व आहे, जे इनोसेन्सचं तत्व आहे ते ह्या श्री गणेशामध्ये समावेश होतात. आता मानवाला हे समजणं जरा कठीण जातं की असं कसं एका देवाच्या मध्ये हे असं कसं समावलेलं आहे. पण जर आपण सूर्याला बघितलं तर सूर्यामध्ये प्रकाश देण्याची जशी शक्ती आहे तशी ती गणेशामध्ये ती अबोधिता. तुम्ही दगड मारला हे बघा, आता बघितलं तुम्ही, आता हे चाललेलं. आता हे असं चालल्यावर त्यामुळे बोलणार कसे? दगड वगैरे मारायची काय गरज आहे? तो मुलगा पळून गेला. आता हे असं आहे ना आपल्या इथे काय होतं चालायचं. तर ही जी अबोधिताची शक्ती आपल्यामध्ये परमेश्वराने भरलेली आहे, या अबोधिताच्या शक्तीला आपण म्हणजे आम्ही सुद्धा असे अबोध झालो पाहिजे. अबोधिताचा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की अबोधिताचा अर्थ असा आहे की आपण अज्ञानी. अबोध शब्दामध्ये अर्थ असा असतो की जे इनोसेन्स किंवा जो भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो तो भोळेपणा आपल्यामध्ये आला. आता बघा ते किती मोठं तत्व आहे ते आपल्या लक्षात येत नाही. एक लहान मुलगा समजा एखादा खेळायला लागला, आता इतकी लहान मुलं म्हणा आता अजून कशी झाली आपली मुलं म्हणजे त्यांना काही राहिलेलं नाही. त्याला आपण दुसऱ्याला तरी सांगून काय करायचं? आम्हीच आमचे धर्म कसे पाळतोय, आम्हीच आमच्या धर्मात शिकत आहोत किंवा आम्हीच आमच्या मुलांना किती धार्मिक करतो त्याच्यावर अवलंबून हे त्याचंच फळ आहे असं समजलं पाहिजे. बर, आता हे जे अबोधिताचं लक्षण आहे माणसामध्ये ते एखाद्या लहान मुलाला बघून तुम्ही ओळखू शकताय किंवा म्हणतात असतं किती तो मोठा झाला तरी त्याच्यात ती अबोधिता असते.
म्हणजे लहान मुलगा आता खेळत होता, खेळेल तो अगदी शिवाजी बनेल, किल्ला बनवेल, सगळं काय होईल. मग सगळं सोडून देऊ, करून सोडून द्यायचं, सगळं तो सोडून त्याच्यामध्ये स्वतंत्रता ठेवायची, त्याच्यामध्ये काही आपलं मन गुंतवायचं नाही, इन्व्हॉल्वमेंट ठेवायचं नाही. हे एक मुलांचं साधारण वागणं. तुम्ही कोणत्याही मुलाला जर दिलं तर तो फार जपून ठेवेल, ते जपून ठेवेल. आणखी नंतर मग थोड्या वेळाने त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही. जर तुम्ही त्याला भुलवून काढून घेतलं त्याला त्याचं काहीच, पण त्यातल्या त्यात काही काही गोष्टी लहान मुलांसोबत आहे आणि ते त्याला फारच महत्वाचं. पैकी एक त्याची आई तो सोबत नाही. बाकी सगळ्या जगात तुम्ही काढून घेतलं, त्याला ऐश्वर्य समजत नाही, त्याला पैसे समजत नाही, त्याला काहीही समजत नाही, शिक्षण समजत नाही, काय समजत नाही. फक्त त्याला त्याची आई समजत. ही माझी आई आहे, ही माझी जन्मदात्री आहे, ही मला जन्म दिलेला आहे, ही माझं सगळं काही आहे. आणि तो आईपेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्व देतो. त्या रवींद्र टागोरने फार सुंदर गोष्ट लिहिली आहे. एक लहानसा मुलगा एकदा बाजारात कुठेतरी हरवला आणि त्याला लोकांनी पकडलं आणि त्याला विचारलं की तुला काय हवं, तो सारखा रडत होता. त्यांनी त्याला सांगितलं तुला मी हे देतो, तुला मी घोडा देतो, तुला हत्ती देतो, ह्याच्यावर करतो. तो म्हणजे काय नाही, मला माझी आई पाहिजे. आणि तो आईसाठी रडत होता. शेवटपर्यंत काही त्याला खायला दिलं, त्याने खायला नाही, सारा दिवस रडत राहिला. त्याची जेव्हा आई मिळाली तेव्हा मग तो सुद्धा. म्हणजे हे आपल्या सर्वांमध्ये लहानपणापासून हे बीजतत्व आपल्यामध्ये राहावं की आपण आपल्या आईला सोडत. ही आई म्हणजे आपली जन्मदात्री आई आहे, आपल्याला माहिती आहे तिने आपल्याला जन्म दिला. पण त्याशिवाय एक दुसरी आई आपल्यामध्ये कनेक्ट करावी आणि तीच आई म्हणजे ही कुंडलिनी आहे, कुंडलिनी माता, जी आपल्या त्रिकोणाकार मध्ये वेटोळे घालून ही आपली आई. आणि आपण तिला सारखं शोधत असतो आपल्या सर्व शोधामध्ये. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला वेळ असो, या सर्व वेळांचा मिळेल त्या तुम्ही आईला शोधत असता. ती कुंडलिनी आई जी तुम्हाला त्या परमपदाला पोहोचते जिथे जाऊन सर्व तऱ्हेचं समाधान. तेव्हा ह्या आईचा तो या आईप्रती ओढ जी आपल्यामध्ये आयुष्यामध्ये असते, जे आपल्याला खेळते, ती जागृत राहते गणेश तत्वामध्ये. ज्या माणसाचं गणेश तत्व अगदी नष्ट पावलेलं आहे, ज्याच्यामध्ये अबोधिका नाही, अबोधिकामध्ये अनेक गुण माणसामध्ये दिसले. म्हणजे आई, बहीण, भाऊ किती मोठे झाले तर त्याची पवित्रता ठेवणे. व्यवहारात राहताना, समाजात राहताना, संसारात राहताना परमेश्वराने एक आपली पत्नी आणि बाकी सर्व जगातले लोक जे पण आहे त्यांचं आपलं पवित्र नातं. असं जर तुम्ही समजलं की असं परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि असं जर तुमच्या व्यवहारात दिसायला आलं तर मात्र मानलं पाहिजे की हा माणसामध्ये खरी अबोधी. हे त्याचं लक्षण आहे. अबोधिकाचं लक्षण हे आहे की माणसाला सगळ्यांच्या मध्ये पावित्र्य दिसतं, कारण स्वतःमध्ये पावित्र्य असल्यामुळे तो अपवित्र नजरेने कोणाकडे बघत. आता आपल्याकडे पवित्रता समजून सांगायला नको, माणसाला पवित्रता काय आहे हे माहीत. इंग्लंडमध्ये शिकवायला पाहिजे, अमेरिकेत त्यांची प्रसिद्ध गेली, पण तुम्ही अजून पूजला देवकृपेने विशेषतः या भारतामध्ये तरी देवकृपेने अष्टविनायक म्हणा किंवा आपल्या पूर्वपुण्याईने म्हणा किंवा आपल्या गुरुसंतांनी केलेल्या सर्व म्हणा, या पृथ्वीवर ही एक अशी भूमी आहे की इथून ही पवित्रता मात्र अजून झालेली नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या पवित्रतेचं तुम्ही आज पूजन काढून म्हणजे पूजन करताना तुमच्यामध्ये ती पवित्रता आहे किंवा नाही तुम्ही लक्ष दिलं. आता सहजोगा ज्याला तत्व ज्याचं नाही आहे त्याच्यामध्ये हे पावित्र्य नाही आहे, तो मुळीच कामात गेलेला, त्याला आम्ही हात घालत नाही. पण तो नाव सांगायची काही सोय नसते. तुमच्यातलं हे पवित्र तत्व गेलेलं आहे, सगळं सुद्धा आम्ही सांगू शकत नाही, कारण हा जो गणपती बसवलेला आहे तिथे तो म्हणजे गौरीचा पुत्र आहे. आणि गौरी म्हणजे आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही गौरी. म्हणजे आज गौरी पूजन आहे आणि आज गणेश पूजन आहे, म्हणजे एवढा मोठा दिवस आहे आपण लक्षात घ्यायचा. आपल्यामध्ये जे गणेश तत्व आहे ते गौरीला सांगतं की हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित जी सुंदर केलेली आहे ती बघा, ती 2 वरून ज्या नाड्या येत आहेत, क्रीडा आणि पिंगला 2 नाड्या. आता ते सहजोगात जर आपण अगदी वाचन केलं नसेल तर थोडं कठीण जाईल, पण तरी लक्षात घेतलं तर इतकं कठीण नाही. क्रीडा आणि पिंगला 2 नाड्या आपल्यामध्ये आहेत, पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वती, 2 नाड्या आहेत. त्या महाकालीचाच महासरस्वती निघालेली आहे, म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली इच्छा शक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती. त्या दोन्ही शक्तीतनं जे काही आपण
या जन्मात केलेलं आहे, पूर्वजन्मात केलेलं आहे, जे काय आपलं सुकृत आहे आणि जे आपलं दुःख, सगळ्याचा पाढा तिकडे बसून लहानशी आपल्यामध्ये जे गणेश सेवक ते देतात. ते बघत की त्या माणसाने किती पुण्य केलेलं आहे. आता पुण्य कशाची खातात ते आजकालच्या मॉडर्न लोकांना काही माहिती नाही आणि त्याचा विचारलं. लोकांना असं वाटतं की ह्याला काय अर्थ आहे, पुण्य कुठे आहे, काय आहे. मग ते पाप, जर पुण्याची भावना नाही तर पाप आणि त्याचं कारण वगैरे ह्या गोष्टी करण्यात काही अर्थच राहत नाही. पण पाप आणि पुण्य ह्याचा भाव आलेला असतो. जानवराला नसतो, जानवराला नाही भाव नसतो. आता समजा जर एखाद्या जानवराला तुम्ही शेणात तळून गेला किंवा घागीत तळून गेला, त्याला वास येत नाही, त्याला सौंदर्य कशाची खातात ते माहित नाही. तुम्ही मानव झाल्याबरोबर तुम्हाला पाप पुण्याचा विचार आहे. तुम्हाला समजतं की हे चुकलेलं आहे, हे पाप आहे, हे केलं नाही पाहिजे, हे पुण्य आहे, हे केलं पाहिजे. आणि पाप पुण्याचा निवाडा करण्यापेक्षा पाप पुण्याचा संबंध रोखात होता हा श्री गणेश आपल्यात बसून प्रत्येक मानवामध्ये श्री गणेश होतो. आणि ते प्रॉस्टेट ग्लँडच्या जवळ असून त्याला आम्ही मुलाधार चक्र समजतो. मुलाधार चक्र, कारण मुलाधार जर हा त्रिकोणातील आपण जर मुलाधार म्हटलं, जिथे कुंडलिनी बसलेली आहे, तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे, तर तिच्या खाली त्रिकोणाला तिच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिच्या रक्षा म्हणण्यापेक्षा तिच्या लज्जेचं रक्षण करत होते. आता आपल्याला तर माहितीच आहे की गणेशाची स्थापना गौरीने कशी केली. तिचं लग्न झालं होतं पण अजून पतीचं भेट झालेली नाही. त्यावेळेस ती आंघोळीला गेली आणि आपल्या अंगातला मळ काढून, आता बघा हातामध्ये जर संबंध व्हायब्रेशन्स आहेत आणि सगळ्या बॉडीला जर व्हायब्रेशन असते, म्हणजे ह्या चैतन्य येते आणि चैतन्य वाहत असतं, तर ते जर तुम्ही मळात जर करतो त्या मळाला येत, त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या बाहेरच्या म्हणजे आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला. आता बघा नहाणीच्या बाहेर करू, समोरच्या बाजूला नाही करू, कारण नहाणीत सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहिती असेल की आपण नहाणीचं पाणी घ्यावं होतं तर त्याच्यात आडवीची पानं किंवा कमळाची फुलं सुद्धा लावून लावते आणि तिथे चांगली लागतात. आश्चर्य की जिथे फार घट्ट असेल तिथे कमळाची फुलं लागतात. आणि त्याचं उदाहरण हे गणेशाचे इतकी घाण दिसते. त्या ठिकाणी सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे घरातला, त्या घाणीवरती हे कमळ लागलेलं आहे आणि तो आपल्या सुगंधाने कमळाची जी घाण आहे त्या सर्व घाणीला सुगंधित करत. आणि ही त्याची जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या आयुष्यात सुद्धा फार मदत करते की आपल्यामध्ये आसपास जी काही घाण दिसते ती त्या गणेश तत्वामुळे सुरक्षित. आता हे जे गणेश तत्व आहे ह्यानी कुंडलिनीला म्हणजे गौरीला आधी पूजन करावं लागतं. म्हणजे तुमच्या गणेश तत्वाने आधी तुम्हाला आपल्या कुंडलिनीला पूजन म्हणजे काय, आपल्यामध्ये अबोधीचा आणायला. ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्याचे संबंध सगळे गेलाय इकडे बघा काय असंच आहे माझ्याजवळ बसतील ते. हे जे गणेश तत्व आहे तर ह्यानी आपलं जे ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं त्यावेळेला गणेश तत्वाचा सुरू झाला पाहिजे. पुष्कळांना त्यापैकी आपण बघूयात बहुतेक लोकांना ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा सुगंध नाही. कारण गणेश तत्व हे पृथ्वी तत्वाचं बनवलेलं. पृथ्वी तत्वाचं म्हणजे एकदा म्हटलं की पृथ्वी तत्वाचं बनवलंय किंवा पृथ्वीलाच गणेश तत्वाचं बनवलंय ते बरोबर. त्या महागणेशातूनच पृथ्वी बनवलेली आहे आणि आपल्यामध्ये जो गणेश आहे तो सुद्धा पृथ्वी तत्वाचं बनवलेला. आता पृथ्वी तत्वाला आपल्याला माहिती आहे की सगळे सुगंध पृथ्वीचे आहेत, सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीचे आहेत. त्यामुळे कुंडलिनी जागरण होताना पुष्कळांना अनेक तऱ्हेची सुगंध आहे. इतकंच आहे पण मला सांगतात माताजी तुमची आठवण आली म्हणजे अत्यंत सुगंध येईल आणि तुमच्या शरीराचे याचे सुगंध येत असतात वगैरे लोक सांगतात. त्यामुळे पुष्कळांना कधीतरी गैरसमजूत होऊन जाते की माताजी फार एक्सपेन्सिव्ह वगैरे. पण तसं नाही की जर तुमच्याकडे गणेश तत्व जागृत असलं तर आतून सुगंध हा येत असतो, तर तरी तो सुगंध माझ्या अंगाचा येतो. पण काही आपल्याला माहिती की असे जगामध्ये साधू संत त्यांना म्हणायचे साधू संत म्हणतात आणि त्यांना सुगंध चालत. तो स्वतःला परमेश्वर म्हणवता त्यांना सुगंध चालत. आपल्याकडे व्यवस्थित लिहिलेलं आहे की म्हणजे जर कोणत्याही देवाचं वर्णन वाचलं विशेषतः गणेशाचं तर तो सुगंध प्रिय आहे. जितकं नव्हे तो कुसुम प्रिय आहे, तो कमल प्रिय आहे. मग अशी गोष्ट आहे आणि विष्णूच्या वर्णनात सुद्धा लिहिलेलं, देवीच्या वर्णनात लिहिलेलं. त्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना
सुगंध प्रिय नाही आणि ज्यांना सुगंध चालत आहे त्यांच्यावर काहीतरी होईल, हे परमेश्वराच्या विरोधात आहे. परमेश्वर तशी ती नाही, ते अगदी हमखास ज्या माणसाला सुगंध अगदी चालत आहे त्याच्या काहीतरी परमेश्वराच्या विरोधात बसलेला आहे. ते नक्कीच आहे, कारण सुगंध हे पृथ्वी तत्वातलं महान तत्व आहे. आणि ज्याला आता योग भाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत, पण ते सांगून काही उपयोगाचं नाही, कारण त्याने आणखी आपल्याला विचारी. पण सांगायचं म्हणजे असं की जी काही पंचमहातत्व आहेत त्यांच्या आधी जे त्यांचे प्राणतत्व आहेत त्या प्राणतत्वाला आपण म्हणू की आद्य म्हणजे सुगंध आहे आणि त्यानेच आपली सृष्टी झाली. तेव्हा त्या प्राणतत्वाला म्हणून त्या प्राणतत्वाला घडवलेला हा श्री गणेश. तेव्हा श्री गणेशाची पूजन करताना पहिल्यांदा आपल्याला आपण सुगंधित केलं. म्हणजे काय की आपलं जीवन हे अतिशय सुगंधित झालं पाहिजे. बाह्यताण वरून तुम्ही जितका दिवस असेल वाईट असेल तितकाच तो दुर्गंध आहे. आमच्या सहयोगाच्या दृष्टीने असा संत दुर्गंध आहे. जरूर जरी त्याच्यातला सुगंध येत असा तरी पर्यंत काही सुगंध असा असला पाहिजे की मनुष्याला आकर्षण वाटतं पाहिजे. एखाद्या माणसाला जाऊन आपण उभं राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबरोबर खूप प्रसन्न वाटलं, त्यांना पावित्र्य वाटलं तर तो मनुष्य खरा सुगंध. नाहीतर असा मनुष्य तू जसंच नौसबंध लाडसा आणि त्याच्यात नौसबंध घाणेड्या प्रवृत्त्या बाहेर वाहत आहेत अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभं राहिलो तर अशा माणसाला अजून आणि त्या लोकांना बरंही वाटत असेल, असं नाही की नाही वाटत असेल, आता प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते काही गणेश तत्वाचं नाही. गणेश तत्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्विक असतो, पण तरीच त्या माणसामध्ये एक आकर्षण आहे. आणि त्या आकर्षणात एवढं पावित्र्य असतं की ते पवित्र आकर्षण माणसाला सुटून ठेवलं. आता आकर्षणाच्या कल्पना सुद्धा हा विस्तृत झालाय त्या गणेश तत्वाच्या विरोधात. त्याला माणसामध्ये गणेश तत्व राहिलं नाही. तर माणसात गणेश तत्व असलं तर आकर्षण सुद्धा आपल्याला गणेश तत्व असतं. सहजच आहे, जिथे आपलं आकर्षण आहे ते तत्व आपल्यात असल्याशिवाय तिथे आपलं आकर्षण कसं होणार. आता एक फार प्रसिद्ध मोनालिसाचं चित्र आहे, आपण ऐकलं तसं काढलेलं फार सुंदर एक चित्र आहे. आणि ते ह्याच्यामध्ये डोंगर म्हणून एक असं म्युझियम आहे सजन आहे विशेष. आता त्याच्या चित्राला तुम्ही पाहिलं तर त्या बाईला पाहिलं तर ती पुष्ट बाई आहे. पुष्ट असून आणखी काही विषय त्यात आजकालच्या मॉडर्न बायका असतात गोष्टी आणि मॉडर्न ज्या आयडियाज आहेत लिपीच्या त्या गोष्टी तिला कधीही तुम्ही बुटून म्हणणार नाही. आणि तिच्या तोंडावर एखादी तो केस आहे ज्याला मोबाईल स्माईल ऑफ मोनालिसा म्हणतात. त्या स्माईलवरच लोकांनी हजारो वर्ष मेहनत तरी सुद्धा त्यांना त्याच्यावरती काही परत काढता आलेलं नाही. तर हे जे प्रसिद्ध चित्र आहे ह्याचं मुख्य जर कुणाला त्याला त्याचं तत्व काय आहे अगदी असं वाटेल की पावित्र्य. या चित्रामध्ये इतकं पावित्र्य आहे ते आकर्षक आहे. आणि आजकालच्या ह्या मॉडर्न काळात सुद्धा आजकालच्या ह्या विचित्र आणि विकृत भावनेच्या मागे सुद्धा मला आश्चर्य वाटतं की तिथे हजारो लोक नुसते ते चित्र बघण्यासाठी म्हणून आहेत. जर ते चित्र जर त्या दिवशी नसेल तर कोणीही आतमध्ये येतो. समोर ते म्युझियम आहे, त्या म्युझियम मध्ये कोणीही म्हणून त्याने जर ते चित्र बघायला मिळणार नाही. म्हणजे त्या चित्रात काही जी बाई अगदी साध्या वेशामध्ये साधे तिचे केस आहेत आणि अगदी चेहरा अत्यंत साधा असताना सुद्धा त्या चित्राचं कोणतं आकर्षण पावित्र्य हे त्याच होतं. पण आजकालच्या आधुनिक काळात जर तुम्हाला पावित्र्याच्या गोष्टी केल्या तर आपले जे मोठमोठाले बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना म्हणून पटत नाही. त्यांना वाटतं ह्या काहीतरी जुन्या कल्पना आणि ह्या जुन्या कल्पना म्हणजे जरूर हे नका करू ते नका करू ते असं नाही केलं पाहिजे ते तसं नाही केलं पाहिजे अशा रीतीने तुम्ही लोकांना कंडिशनिंग करता आणि कंडिशनिंग करून मनुष्य वाईट मार्गाला लागला. आता सांगायचं म्हणजे असं की पावित्र्य माणसामध्ये पवित्र आई वडिलांच्या संगती पहिला प्रथम ही आई. जर आई पवित्र नसली तर मुलाचं पावित्र्य फार. पण एखाद्या जीवन मी असं पाहिलेलं आहे की अत्यंत घाणेऱ्या बाईच्या पोटी अत्यंत वाईट मार्गाला लागलेल्या बाईच्या पोटी सुद्धा जन्माला आहे. आणि तो एवढ्यासाठीच येतो की त्या बाईचा उद्धार करावा. आणि स्वतः तो फार मोठा जीव असतो, मोठा केला असतो आणि काहीतरी पुण्यवान आत्मा त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे असं की गाणीच कमाई निघावं तसा तो तिथे जन्माला असं मी पाहिलेलं आहे. लंडनला विशेष करून मला फार आश्चर्य वाटलं की असे तिथे लहान मुलं आहेत की ज्यांच्या आईना आपण आपल्या दारात प्रयोग करणार आहे. असं तरी ही म्हणजे एखादी अपवादात्मक गोष्ट आहे. आणि हे अपवाद प्रभाचा जर आई बाई असली तर
मुलगा किंवा मुलगी ते पवित्रपणाला फार खोट्यात किंवा त्यांना सहजच पवित्रपणा लाभतो. आपल्याकडे मग आई विरुद्ध बोललेलं कुणाला चालत नाही, एक असतं आईच्या विरुद्ध बोलत असतं दोघा म्हणून. पण अशा किती आया आजकाल आहे ज्यांच्यात ते पावित्र्य, म्हणजे पावित्र्यामध्ये आईचं जे मुख्य असतं ते म्हणजे असं की नवऱ्यासाठी किंवा आपल्या पतीसाठी निष्ठा पाळणं. जर पार्वतीला शंकराची निष्ठा असती तर पार्वतीला काही अर्थ आहे का? पार्वतीला काहीच अर्थ नाही. जर ती शंकराच्या वर जरी शक्तिशालीने वाटली, कारण ती शक्ती शंकराची आहे, पराशक्तीची शक्ती जरी असली तरी सुद्धा तिने पहिल्यांदा शंकराला वर्णन केले, त्याच्यापुढे मान्य ठेवली आहे आणि तेव्हाच ती शक्तिशालीने मानलं गेले, कारण ती त्याची शक्ती आहे. पण परमेश्वराचं किंवा देवतांचं वेगळं असतं आणि माणसाचं अगदी वेगळं असतं. त्यांना हे समजायचंच नाही, त्यांना हे समजतच नाही की नवऱ्याचं आणि बायकोचं इतकी पटलेलं की त्याच्यात दोन भागच नाही. जसा काही चंद्र आणि चंद्रिका असो किंवा सूर्य आणि सूर्याची किरण असो, तसा एकपणा माणसाला समजतच आहे. माणसाला की बायको आणि नवरा यांच्यात भांडणं हे झालीच पाहिजे आणि ते जर भांडणं नाही झालं तर काहीतरी अपघात होईल. तर अशा एक अत्यंत पवित्र बंधन नवऱ्या आणि बायको किंवा आपण म्हणून सदाशिवात आणि पार्वती होतं आणि त्यांचा हा श्री गणेश पार्वती पावित्र्याने जन्माला घाले, म्हणजे त्याच्यात तुम्ही बापाचाही भाव घेतलेला नाही. आपल्या पावित्र्य आपल्या संकल्पाने तिने गणेशाला जन्म दिलेला, ती केवढी मोठी तिच्या पावित्र्याने संकल्पाने तिने हे करून दिलेलं आहे. आणि सहज सुद्धा फक्त आमचं जे काही पुण्य असेल तेच आम्ही पणाला लावलेली. त्यापणाने ज्या लोकांना जन्म देत आहे तितक्यांचा द्यायचा असा आमचा आहे. आपल्या जीवनाचा आम्ही हाच एक अर्थ काढलेला आहे. आता इथे उभे राहून माझ्या आधी व्यक्ती माझ्याबद्दल सांगून गेले, पण तुम्ही त्याचा काही विचार करू नका. आधी जोपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल काही तुम्हाला मिळत नाही, अनुभव मिळत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही अडकू नका. कारण ह्या गोष्टी लोकांना आधी त्यांच्या डोक्याला म्हणजे आशा पडतो. इतकंच नाही पण लोकांना राग येतो. आता त्या मुलाला सुद्धा एवढ्यासाठीच राग आला कारण मी म्हणाले की माताजी देवी आहे असं म्हटलेलं लोकांना अगदी आवडत आहे. तुम्ही जर म्हणाला की पार लिंगाई हा तर त्याचा रागच होतो. आणि राग येणं अगदी माणसाच्या मला असं आहे की जर कुणाला कोणी देवी म्हटलं की झालं ते असं देवी म्हटलं की लोकांना राग येतो. पण मुख्य लोकांनी जर आपल्या स्वतःला देवता किंवा भगवान म्हटलं तर मात्र लोक त्यांच्या पुढे अगदी डोकं टेकून जातात. त्यांना मग ते अगदी भगवान वाटतात. मग त्यांना ते नागवे करू नये नाचवलं किंवा त्यांना अगदीच नागवे केलं इन एव्हरी वे पैशाने वगैरे सगळं नागवे केलं तरी चालेल, पण त्यांना भगवान म्हणत. पण जे खरं आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि जर ते आपल्याला मिळालं समजलं तर त्याला काय अर्थ आणि काय असं म्हणावं लागतं आणि काय असं मानावं लागतं ते मी आज सांगणार. म्हणजे गणेशाला तुम्ही जर दैवत्व नाही मानलं, गणेश हा एक देव आहे असं नाही मानलं तर फक्त काहीही चालू शकत नाही आणि चालत नाही. पण ते प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून लोकांना वळत. म्हणजे एक डॉक्टर सुद्धा घरी गणेशाचा फोटो ठेवे, त्याला फोटो लावे, त्याला सोळा लावे आणखी. पण जर त्याला मी सांगितलं की गणेश तत्व हे तुमच्यामध्ये फिजिकली अफेक्ट करतो, तुम्हाला शारीरिक त्याने फायदा होतो, तर कधीही तो मानायला तयार होणार नाही. जर त्याला मी सांगितलं की तुम्ही गणेशाचा फोटो काढून ठेवाल तर तेही मानायला तयार नाही. पण जर मी म्हटलं की गणेश तत्वाशिवाय तुम्ही चालू हलू शकत नाही तर ते मानायला तयार नाही. त्यांना फक्त त्याच्यात डॉक्टरच पाहिजे. आता दैवत्व आपण मानत नाही गणेशाचं, पण सहजोगात हमखास म्हणावं लागतं. त्याला कारण असं आहे की जो काही त्रास तुम्हाला जर ह्या गणेश तत्वामुळे झालेला असेल तर मात्र तुम्हाला गणेशाला चालवावं लागलं. म्हणजे असं आहे की गणेश तत्व समजा प्रॉस्टेट ग्लॅन्डचा त्रास असतो. आता एक अनुभवाची गोष्ट सांगते. आमचे तिथे आहेत अग्निहोत्री म्हणून, त्यांचं नाव आहे राजवाडे, पण त्यांचं अग्निहोत्रीचे त्यांनी पुष्कळ केलेले आहेत अग्नीचे मोठे मोठे यज्ञ म्हणून त्यांचं नाव अग्निहोत्री राजवाडे असं पडलेलं आहे. आणखीन खरंच म्हणजे पट्टीचे सहयोगी म्हटले पाहिजे असं आहे. तर एक दिवस माझ्याकडे आले जवळ 2-3 वर्षापूर्वी. तर मला म्हणाले माता की मला काही त्रास नाही, फक्त मला प्रॉस्टेटचा त्रास. मला मोठं आश्चर्य वाटलं की हा एवढा मोठा गणेश पूजक परत सहयोगी त्यांना प्रॉस्टेटचा त्रास कसा होणार. कारण प्रॉस्टेटचा त्रास बहुतेक गणेश तत्वाच्या त्रासामुळे येतो किंवा गणेश वृत्तामुळे येतो. तर ह्यांच्यावरती गणेश वृत्तांचं काही कारणच नाही, पण हे पट्टीचे सहयोगी आहेत. आणखी मला माझ्याबद्दल एवढी ही वाटते श्रद्धा आणि अत्यंत घोळा म्हणून मग हे गणेश तत्व कसं त्यांच्या हातामध्ये असं उलट घालू लागलं ते माझ्या लक्षात नाही आलं. तर मी त्यांना म्हटलं राजवाड्याला
राजवाडे आज घ्या की थोडासा प्रसाद म्हणून आमचे चणे प्रसाद असतात तो दिल्यावरती ते बरोबर तिथे म्हणाले की आज दादा काही खात नाही चणे. म्हटलं का? आज संकष्टी. म्हटलं असं का? आजचा नाही खात तुम्ही? म्हणजे सगळ्यांनी सांगितलं संकष्टीला चणे नाही खायचे. म्हटलं हेच चुकलं. संकष्ट म्हणजे गणेशाचा वाढदिवस. आता बघा किती तुम्ही सगळे शिकलेले लोक आहेत आणि कुणी काय सांगितलं तरी त्याच्याकडे बुद्धी ती वापरली पाहिजे आणि सतर्कतेने घेतलं पाहिजे. संकष्टीला आम्ही उपास करतो. संकष्ट किंवा गणेश चतुर्थी हे त्याचे जन्मदिवस आणि त्याच्या जन्मदिवशी तुम्ही उपास करता म्हणजे काय सुतक पाळायचं. एक त्याची गोष्ट आहे मनुष्याचं जे एक्सप्रेशन असतं किंवा ज्याचा मनुष्य आपलं दाखवतो कोणत्या गोष्टीचा की दुःख झालं किंवा सुख झालं. जर समजा घरात कोणी मनुष्य झाला की आपण जेवत नाही घरी. आता घरी तुमचा मुलगा झाला किंवा नातू झाला तर तुम्ही पेढे वाटाल, मेजवाना द्याल, त्याचा समारंभ करा. पण जे गणेश जन्माला आले तुमच्याकडे उपाशी बसू म्हणजे होणारच प्रॉस्टेटचा त्रास. मग युट्रसचा कॅन्सर सुद्धा याच्यामुळे होतो. गणेश तत्वाला जर तुम्ही नीट वागवलं नाही, तुमच्या मुलांना नीट वागवलं नाही तर जर तुमच्यामध्ये मातृत्व नसलं त्या सर्व गोष्टींमुळे युट्रसचा त्रास होतो. नंतर गणेश तत्वाचे काही काही फार अगदी पवित्र नियम आहेत ते जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला युट्रसचा त्रास होतो. पण हा त्रास एक डॉक्टर गणेशाशी लावू शकतो. त्याच्या समस्या गणेशाशी आहे ते तो लावू शकत नाही. तो फक्त तिथपर्यंत येतो की प्रॉस्टेट ग्लँड खराब झालेला आहे किंवा फारचं पेल्विक प्लेक्सस हे खराब झालं. पण ह्याच्या मागे जे अंडर करंट आहेत किंवा ह्याच्या अंतर्गत जे परोक्ष ज्ञानाने जाणले जातात किंवा ज्याला म्हटलं पाहिजे अलग आहे जे तुम्हाला दिसत नाही, जे त्यासाठी तुमच्याजवळ अजून डोळे नाही, त्याच्यासाठी तुमच्याजवळ अजून संवेदना आलेली नाही, अजून तुमची त्याची परिस्थिती झालेली नाही, तेव्हा तुम्ही कसं लक्षात घेणार ह्याचा त्रास त्या श्री गणेश तत्वाच्या दुर्घटनामुळे झालेला आणि श्री गणेशच आमच्यात रागवलेला. तेव्हा त्या देवताला प्रसन्न करायचं आम्ही सहयोग करू शकत नाही. असं म्हटल्याबरोबर डॉक्टर एकदम घसरले. जसं गणेशाचं नाव घेतलं की सगळे डॉक्टर घसरतात. आम्ही श्री गणेशाला म्हणायला तयार नाही, आम्ही फक्त सायंटिस्टला मानतो. मग बसा तुमचा कॅन्सर गणेश तत्वाला मानवायचं ती होणार नाही. गणेश तत्व बिघडल्यामुळे कॅन्सर होतो. गणेश तत्व जर आपल्यामध्ये बिघडलं कारण ते हर ठिकाणी प्रत्येक एका अणु वेळ सगळीकडे संतुलन बघत असतं तेव्हा ते जर बिघडलं तर आपल्याला कॅन्सरचा रोग होतो. आता आम्ही कॅन्सरची करतो आणि केला आहे आणि करणार पण आमचा काही हा धंदा नाही. म्हणजे आता मी म्हटल्यावर तुम्ही सगळे कॅन्सर पेशंट शोधून काढू नका कृपा करून. कारण आम्ही पुष्कळाला केला आणि बिलकुल बेकार गेले ते इथे सुद्धा 2-4 बसलेले असतील पण बहुतेक ते मग सहयोगाला येत नाही, पुढे वाढवत नाही. मग परत कॅन्सर झाला की माताजी तुम्ही एकदा आम्हाला बरं केलं होतं तर परत कसा झाला? तुम्ही सहयोग केला का पुढे? तुम्ही त्याच्यावर मेहनत केली का? पुरुषार्थ केला का? तुम्ही गणेश करून केले का? तुम्ही गणेशाला समजले का? असं काही आणि तुमचा फुकट केला कॅन्सरची एक पैसा घेतला नाही. परत आम्ही तुमचा करा आणि तुम्ही जरा तुला पुरुषार्थ करू नये. तेव्हा गणेश तत्व हे किती महत्वाचं आहे त्याला किती महत्व द्यावं तेवढंच थोडं. आणि अत्यंत सुंदर असं 4 पाकळ्याचं गणेश तत्व आपल्यामध्ये असतं आणि ह्या 4 पाकळ्याच्या गणेश तत्वामध्ये बसलेला मधोमध गणेश जो आहे तो आपल्यामध्ये ज्याला आपण पेल्विक प्लेक्सस म्हणतो हे नुसतं फिजिकल साईड त्या फिजिकल साईडला तो बघत असतो. म्हणजे आपल्या शारीरिक साईडला त्याच्यातला एक अंग आहे. म्हणजे त्याला जे अनेक अंग आहेत त्याची पहिलं अंग म्हणजे शारीरिक अंग म्हणा किंवा मानसिक अंग. आता मानसिक अंगाचे जे बीज आहेत ते गणेश तत्व बीजच मुळी. कारण तुम्ही पाहिलेलं आता मी दाखवलं की इच्छाशक्ती म्हणजे जी डावीकडची शक्ती आहे जी आपल्याला सगळ्या भावना देते त्या भावनेच्या मुळातच गणेश बसल्यामुळे ज्या माणसाला वेळ लागला असेल त्याचं गणेश तत्व खराब असते. त्याला अर्थ असा नाही की तो मनुष्य अपवित्र आहे पण त्याच्या पवित्राला अर्थ लागला त्याच्या पवित्रतेला तुम्ही ठेस मानली तरी त्याला एखाद्या माणसाला जर एखाद्या माणसाने खूप छळलं तरी त्याचं गणेश तत्व बिघडू शकतं. कारण त्याला असं वाटतं परमेश्वर आहे तर मग माझी माणसाचा हा खेळ काय हा मनुष्य मला इतका सतावतो काय? जर परमेश्वर आहे जर गणेश आहे तर मी ह्याचं वध का नाही करत? त्याच्यातच परत आहे तर त्याला मारून का नाही? असे प्रश्न त्या माणसाला उभे झाले तर हळूहळू त्याचं डावी साईड खराब होत जाते आणि डावी साईड खराब झाली म्हणजे मग त्याला वेळ लागायची पाहिजे. आता बघा की गणेश तत्वाचं किती बॅलन्सिंग असतं. जर तुम्ही कितीही परिश्रम केले आणि कितीही त्रास केला किंवा तुम्ही जर बुद्धीने पुष्कळ मेहनत केली आणि पुढचा विचार केला प्लॅनिंग केलं. आजकालच्या लोकांना एक आजार लागलेला आहे बुद्धीने विचार करणार आणि फार विचार सुरू झाला आणि त्या विचारामध्ये जर संतुलन राहिलं नाही तर तुमची डावी साईड एकदम कामातून जाते म्हणजे प्रयोजन ठीक आहे आणि उजवी साईड जास्त वाढू लागते.
त्यामुळे डावी साईडचे जेवढे काही रोग आहेत ते श्री गणेश तत्वाच्या बिघडल्यामुळे होतात. टायपिक डायबिटीज हा रोग श्री गणेशाचं तत्व आपल्यात बिघडलं म्हणजे श्री गणेश तो बॅलन्स आहे ते फिक्स करण्यासाठी आपलं लक्ष डायबिटीजकडे घालतो. डायबिटीजचा मनुष्य लगेच कमी काम करू लागतो. त्याच्यावर हार्ट अटॅक सुद्धा हे जर तुम्ही अत्यंत डोक्याचं काम केलं तर हार्ट अटॅक येतो. आता हे बघितलं का संपूर्ण डोक्याचं काम केल्यामुळे हार्ट अटॅक येतो. हे गणेशाचं कार्य कारण गणेशाला आपण पाहिलेलं आहे की त्याचं स्वस्तिक असा रीतीने आणि असं बनवलेलं म्हणजे दोन त्या ह्या कशा एका ते कशा येतात पैकी जी डावीकडून अशी शक्ती येते ती म्हणजे महाकालीची शक्ती आहे आणि जी उजवीकडे येते ती महासरस्वती किंवा मधोमध जे त्याचं जिथे त्याचा मिलन बिंदू आहे तो मिलन बिंदू मात्र महालक्ष्मीच्या लाईन मध्ये महालक्ष्मीकडे बाजूला महालक्ष्मी लेफ्ट साईड सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम जी आहे ती महाकालीच्या शक्तीने चालते म्हणजे इच्छाशक्ती. आता एखाद्या माणसाच्या इच्छेविरुद्ध फार कार्य झालं आणि त्याला फार त्रास झाला त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण नाही झाल्या त्याला वेळ झाला त्याला हार्ट अटॅक त्या माणसाला येईल त्याला पुष्कळ पाहिजे त्याला हे पाहिजे तेही पाहिजे तिथलं प्लॅनिंग पाहिजे ते करायला पाहिजे ते करायला पाहिजे देश कार्याला निघाले नंतर राष्ट्र कार्याला निघाले काय काय उगतच म्हणजे डोक्याचे नुसते भ्रम आहेत म्हणायचे काही कोणी कार्य केलेलं नाही केलेलं असतं तर काहीतरी दिसतच समोर नुसते भांडणं लावून ठेवलेत आपण. आता हे जे कार्य आहे ते आपण बाहेरचं फार कार्य केलं हे कार्य केलं पाहिजे ते कार्य केलं पाहिजे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे त्या सर्व गोष्टींमुळे आपली जी लेफ्ट साईड आहे जिला आपण इरा नाडी असं म्हणतो किंवा जे महालक्ष्मीचं जे तत्व आहे ते कमजोर जातं. ते कमजोर झाल्याबरोबर त्याच्यामुळे जे काही प्लाविस आहे किंवा त्याच्यामुळे सप्लाय जे काही आपले ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांवर धोका पडतो. त्याची आपल्याला सांगितलेलंच आहे की युद्ध किडनी डायबिटीज त्याला पॅन्क्रियास म्हणून नंतर फॅट हे सगळे रोग माणसाच्या अति विचारामुळे होतात आणि त्याचा बॅलन्स श्री गणेश सांगतो. हे श्री गणेशाचं कार्य म्हणून तुम्ही पाहिलं असेल की लोक जरी अगदी फार दिवशी असेल तरी गणेशाचं देवी सुद्धा नमस्कार करून करतात. आता इथे सिद्धिविनायकाला सुद्धा कुठे जाणार पण त्याला काही अर्थ आहे का ते तरी करून तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आलेला. जर तुमच्यात आत्मसाक्षात्कार आला नाही तर तुमचं परमेश्वराची कनेक्शन आहे तर तुम्हाला हेही कळणार नाही की हा कसा एवढा सिद्ध आहे आणि तो कसा लावला. सिद्धिविनायकचे खरे देव आहेत की कोणते खरे देव आहेत ते तुमच्या लक्षात येणार. कोणता खोटा गुरु आहे कोणता खरा गुरु आहे हेही तुमच्या लक्षात येणार. म्हणजे हे जे दीप तुमच्यामध्ये गणेशाचं ते कुंडलिनी उठल्यावर कुंडलिनीला सगळं आधी सांगून समजावून सांगतात की ह्या ग्रस्ताला हे घेतला हे कुंडलिनी जातच आहे. ही जे इन्फॉर्मर म्हटलं पाहिजे ते सगळं सांगत असतात की आता ही कुंडलिनी कुठली ही लगेच तुमच्या लक्षात येईल. एखाद्या लिव्हर असते की तिथे जाऊन धगधग तुमच्या डोळ्याने दिसतं. जर नाभी चक्र भरलेलं असलं तर नाभी चक्रावरती जर पकड असली म्हणजे नाभी चक्र दाखवा. नाभी चक्र जर असतं तर नाभी चक्राच्या खालची जी कुंडलिनी जेव्हा उठेल तर तुमच्या डोळ्याने तुम्ही सकाळची धगधग मारायची. एखाद्या माणसाला समजा भूत बाधा असेल पण सबंध पाठी व्यक्ती त्याचे धाक 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 सबंध पाठ तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही त्याच्यावरती तुम्ही केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती कष्ट कुंडलिनी उठते आमच्यामध्ये त्याच्याबद्दल काही शंका नाही कुंडलिनी उठते. पण जर गणेश तत्व खराब असलं तर तो परत ओढून घेऊन खातो वरपर्यंत तरी परत भूत खाली झाला. असे बरेच तिथे गुरु आहेत पुण्याला गुरु होते त्यांचे अनेक खुश होते होते ते काय करत असत माहित नाही पण त्यांचं वैशिष्ट्य नाही की कुंडलिनी वर जरी आम्ही आणली आणि बांधली तरी पटकन ते खाली ओढून जायचं. आणि त्यांनी काय गणेश तत्वाला हानी केलेली आहे देवाला ठाऊक. त्यांनी तिथे काय हात घातला की काय केलेलं आहे काही माहिती नाही पण त्यांचं जे आम्ही पाहिलेलं आहे ते हे की कुंडलिनी हा मुक्ताच खाली पडतो आणि काय वेळा जरी तुम्ही कुंडलिनी होताना तरी परत खाली तेव्हा आता ते काय करत होते म्हणून मी बरेचशा गुरुग्रंथांच्याकडे जाऊन सुद्धा आले बघण्यासाठी पाहण्यासाठी करतात तरी का तेव्हा पुष्कळच्या लोकांना मी हे पाहिलेलं आहे ते अत्यंत घाणेरडे आणि अनुचित प्रकार परत ते गणेश तत्व खराब काही ना काही बहाणे ते म्हणतात की कुंडलिनीला उचलायला म्हणजे आम्हाला खाली हात घालायला पाहिजे. म्हणजे बघा गणेश तत्व म्हणजे लहान बालकासारखं तिथे बसलेले आपल्या आईच्या लग्नाच्या रक्षणा आणि गणेश तत्वाने आपल्या सेक्सची सुद्धा चालना तेव्हा जे लोक असं म्हणतात की सेक्सनी आम्ही कुंडलिनी जागरण करू म्हणजे ते असंच म्हणून आले की गणेशाचा आम्ही वाईट संबंध त्याच्या आईशी म्हणजे कुंडलिनीशी लावू
तो कुठे बसलेला आहे त्या मार्गाने जर कोणी गेला तर तो तडाख मारतो. आमच्याकडे अशी पुष्कळ मंडळी आली आहेत की ज्यांनी सांगितलं की माताजी आमची कुंडलिनी जागृत झाली. म्हटलं असं का? मग काय होतं, आता आम्ही तुमच्या समोर असं सांगतो झालं. मग म्हटलं असं काय होतंय तुमचं, कुंडलिनी जागृत झाली म्हणजे खंडचक्राचा वारा यायला पाहिजे आता. पण त्यांच्या इथपर्यंत की गळ्याला इथून इथपर्यंत संबंध असे मोठमोठाले क्रिस्टल सारखे आलेले आणि त्याचं सारखं पाणी निघतंय. काही लोकांच्या अंगात इतकी गरमी. दिल्लीला एका माणसाने मला हे केलं, सार केली 3दा की माताजी माझी कुंडलिनी जागृत झाली, मी काय करू. मी तेव्हा मुंबईला नव्हतो, आणखीन दिल्लीला असल्यामुळे तो कुठेतरी होता. मी त्याला म्हणतो तू कार करा आणि त्याला बोलवून दे. पण मी तिथं दिल्लीचं निघाले आणि तो तिथे पोहोचला. तर माझ्या बहिणी सांगत होत्या की तो सारखा इथून तिथे असा धावत असायचा जसं काय त्याला 1000 भिंगा चावल्या आहे किंवा काही 1000 भिंती चावले, तिथं तिथे धावत असेल. आता दिल्लीला ते गृहस्थ आहेत शिक्षण इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर बसला म्हणून ते आले. त्याची जसं आपण आलात तसं एका प्रोग्रामला आले होते. त्यावेळेला मी स्टोरिंग करत असे लोकांचं, आता काही करत नाही पण तेव्हा करत होते. तर ते ओरडायला लागले, माताजी मला बघा, मी महिन्यापासून असाच छळला गेलो आहे, माझ्या विंचू मला जाऊन गेले, माझी कुंडलिनी जागृत झाली आहे, लोक म्हणतात अमुक झालं तर. म्हटलं बसा 2 मिनिट. त्यांच्या ऐकून त्याला झील झाले ना त्या माणसात. नंतर मी त्याच्याजवळ गेलो, 5 मिनिटात त्यांना शांत केलं. कारण ही पृथ्वी तुम्ही आज बघतात मला फार आनंद झाला. म्हणजे आज अगदी बरोबर संबंध योग बोललेला त्या पृथ्वी मातेने ओढून घेतली त्याची संबंध. आता ते तुम्ही कसं पृथ्वीला सांगणार की हे पृथ्वी माते माझी सुगर्मी ओढून घे, ओढूनच नाही येणार तुमची. पण तो सोडून घेतो. त्याला कारण असं आहे की एकदा ते तत्व तुमच्या जागृत झालं तर तेच तत्व ह्या पृथ्वी असल्यामुळे ह्या तत्वावर पृथ्वी चालत असल्यामुळे योग्य ओढून. आणि म्हणूनच आपल्यामध्ये ते तत्व जागृत ठेवलं पाहिजे, पावित्र्य ठेवलं पाहिजे माणसाने. इतकंच नाही पण सहयोगामध्ये मग त्या पावित्र्याचा जो पुतळा त्याला चालवणारा जो राजा आहे त्या देशामध्ये जो राज्य करणारा राज्यकर्ता आहे अशा श्री गणेशाला त्रिवार नमस्कार करू आणि त्याच गणेशासारखं आपल्या पावित्र्याला प्रयत्न केला. आता ज्या गोष्टी सांगू नयेत आणि जे लोक सांगत आहेत त्याबद्दल पुष्कळ वाच्यता झालेली आहे आणि लोक बोलत आहेत. आणि अशा रीतीने पुष्कळ तांत्रिकांनी सुद्धा आपल्या देशामध्ये आक्रमण केलं. त्यांचं आक्रमण राजकीय नसतं पण इतकं अनैतिक आणि इतकं घातक आहे की त्याचेच आज आपण भोगून राहिले. ह्या तांत्रिकांनी सगळ्यात घाणेरडेपणा खाव्या शकतात अशीच होते. त्याला कारण अशी की त्यावेळेचे राजे म्हणजे फार खुशाल शैली असे लोकांच्या त्याच्यावरती त्यांना जास्त पैसा झाला म्हणजे हे तुझं आधी गणेश तत्व खराब करा. पैसा जर माणसाला असल्याला म्हणजे पहिल्यांदा तो गणेश तत्वाच्या मागे लागतो. सर्व मुलींच्या मागे लागणे, लहान अबोध मुलींच्या मागे लागणे हे त्याच्यात येत. हेच माझे लोक करतात. त्याच्यातही तेच की कोणती अबोधता दिसली की त्याला हाणत, तिने अबोध वंश दिसला की त्याला मारायचं, आपलीच अबोधिता खतम करून जायची काही सोबत. तर ह्या खुशाल केंदू आणि सैनी लोकांच्यासाठी या विभागाची म्हणजे त्याचे राजे महाराजे म्हणजे फक्त मुलाचे लोक आणि त्यांचे जे मंत्रीगण होते ते बहुतेक जैन होते. आता जैन लोकांचं एका तिथीला जाऊन इतकी कर्मठता त्या लोकांमध्ये आली, की मुक्त कर्मठता आली की तितकी मला वाटतं हिंदुस्थातल्या कोणत्याही धर्मात आली नाही. अतिशय कर्मठ लोक झाले ते. कारण इतर धर्मामध्ये तरी सुद्धा थोडंसं बॅलन्सिंग आहे पण जैन लोकांच्या ह्याच्यात अत्यंत कर्मठता आली. आणि मी एका जैनाला विचारलं सुद्धा, एक फार मोठी जैनी साधू माझ्याकडे आले. मी म्हटलं की काय तुम्ही महावीरांनी मगन करायला सांगितलं ते जेवढं बांधून आणि हे ओपन करून आणि मागं फिरून हे काय देतो का हे कशाला करता तुम्ही, त्याची काय गरज आहे तुम्हाला, आधी मनन करा, मननाने परमेश्वराला मिळवा. तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशासाठी करतो की मनन वगैरे केलं तर आमचं सिद्ध आहे. ते आल्या म्हणजे आम्ही भूतासारखं ओरडायचो हे करायचो ते करायचं. बरं म्हटलं कमी मला ते झालं असेल तुमचं अतिशयतेमुळे असं झालं पण आता ही चुकी आलेली की आता तुम्ही मननाला कसा आणि पार होऊ नये. पण अजूनही आमच्यात आहे पुष्कळ जैन लोक आलेले आहेत. आता नवला अनेक जैन ह्या गोष्टीमध्ये पार झाले कारण त्यांना दिसलं की हे फालतूचे धंदे करून आजपर्यंत काय आपल्याला परमेश्वर मिळालेला नाही. असे अनेक लोक ज्यांनी परमेश्वराकडे असं काय प्रयत्न करून जर परमेश्वर मिळवला नाही तर आता काहीतरी नवीन असलं तर बघावं म्हणून आलेले संजोगात पार झालेले आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्यामध्ये कर्मच लोक फार कर्मच आपल्यामध्ये कमी नाही. महाराष्ट्रात तर फारच कर्मच आहे. म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला हात धुतलं पाहिजे कोणी सांगितलं माहिती तर त्या बाईने जर 62 दुसऱ्या ब्रेकफास्ट वाद धुतलं नाही तर आतावर तिला झोप येणार. काहीतरी इतक्या वाट्या वळणच पाहिजे, अमुक लाभ अमुक केलंच पाहिजे. पण जे केलं पाहिजे ते मात्र नाही. म्हणजे वाट्या वळायच्या आणि त्यावेळेला आपल्या सोन्याची किंवा मुलीची काहीतरी वाईट गोष्ट सांगत होते.
असा आपल्याकडचे प्रकार आहेत. त्यापैकी सांगायचं म्हणजे असं की सहयोग हा प्रत्येकाला मिळणार नाही. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. बांधासाठी सगळी आमची जी काही कार्याची पूर्वपीठी काय ती संबंध बांधलेली. जर तुम्ही दासबोध वाचला तर आम्हाला मग तुम्हाला काही सांगायला नको. त्यांनी सगळं सांगून ठेवलेलं. आणि तेच खरं ज्या माणसामध्ये कॅलिबर येतो आणि जो खरोखर त्या पट्टीचा असेल त्याच माणसाला खरोखर सहज सगळ्यांना साधत नाही. वळतो म्हणजे व्हायब्रेशन किती फार वाल पण परत गेले कामाचं. अशा आम्ही हजारो लोकांना व्हायब्रेशन दिले. हजारो या मुंबई शहरातून मुद्दाम तरी 10,000 माणसांना मी व्हायब्रेशन केले. पण त्यातले किती लोक खरोखर याच्यात पुढे आले तर म्हणायला फार कमी. कारण लोकांची दृष्टी थोडी उंचाकडे जाते. मग आम्हाला एक आमचे आहेत फार मोठे गुरु आम्हाला मानतात सुद्धा फार त्यांनी लोकांसहित आम्ही तुम्हाला म्हणत होते माताजी गाढवांचं काम दिलं पाहिजे. तुम्ही कशाला रिअलायझेशन देत बसता. तुम्हाला काय आहे इतकी गरज पडली तर म्हटलं गरजच पडली आहे. वेळ आलेली आहे तशी वेळ आलेली आहे. तर आता रिअलायझेशन झालं नाही. हा शोधला निवाडा दास सेगमेंट आहे. आता चालायचं नाही. आता जजमेंट घेऊन त्याच्यावरती जो काही होणार आहे तिथे जे काही इन्फॉर्मेशन होणार आहे त्याच्यामध्ये 11 रुद्र येणार आहे. 11 रुद्र म्हणजे एकच रुद्र ह्या संबंध विश्वाला संपवण्यासाठी समर्थ आहे. पण जेव्हा 11 रुद्राची तुम्ही त्यांची कल्पना करू शकत आहे ते अगदी संबंध संपवून टाक. त्याच्या आधी ज्या लोकांचा निवाडा व्हायचा तो निवाडा आता सहयोगाने झाला पाहिजे आणि तो लोकांनी घेतला पाहिजे. पण बहुतेक लोकांचं असं असतं लहान लहानच्या गोष्टीवरती लोक दिसतात आणि लहान लहानच्या गोष्टीवर निघून जातात. पैसे जर आम्ही थोडे पैसे घेत असतो किंवा एखादा तमाशा वगैरे केला तर लोकांना जास्त आवडत. मी म्हटलं की तुम्ही किती पैसे देणार ते सांगा मला. किती पैसे तुमच्याकडे द्यायला म्हणजे मनुष्याच्या अहंकारा जर पुष्टी दिली तर मनुष्याला तयार आहे. पण सहयोगामध्ये हे सांगायचं असतं की हे सगळं काही परमेश्वर करतो. हे सहज वाटतं. एका फुलाचं जसं फळ निघतं तसंच तुमचं सुद्धा होणार आहे. आणि जसे तुम्हाला नाग डोळे तोंड आणि ही मानव स्थिती आलेली आहे तशीच याची मानव स्थितीचा परमेश्वरच तुम्हाला हे तुम्हाला गिफ्ट आहे दान आहे. परमेश्वरच तुम्हाला देणार आहे. तुम्ही या बाबतीत काही करू शकत नाही. पण मी भूमिका बांधायला मनुष्य म्हणून तयार त्याला एवढा अहंकार त्याला झालेला आहे. त्याला वाटतं जोपर्यंत मी डोक्यात 10 दिवस उभा राहणार आहे तोपर्यंत मला काय मिळणार आहे. एक अगदी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या परमेश्वराने अशा अनंत गोष्टी करून ठेवलेल्या आहेत जे आपण काहीही करू शकत नाही. कोणतंही जिवंत कार्य आपण करू शकत नाही. तिथे आपण आपली मानव करू शकतो तोच पण एवढंच होतं की पार झाल्यावर फक्त मनुष्य मनुष्यच मनुष्याला समजतं की आपण पार झालो पहिली गोष्ट. दुसरी त्याच्याची शक्ती येऊन जाते की तो दुसऱ्यांना पार करू शकतो. त्याच्यात ती शक्ती वाटते तो एक असं म्हणजे त्याला देवत्व प्राप्त तो स्वतः देवत्वातोच. आता पुष्कळचे लोक त्यांनी गुरु वगैरे ठेवले गुरु आहेत मोठमोठे गुरु आहेत पण त्यांच्या शिक्षण कोणामध्ये देवत्व आलेलं पाहिलं नाही. काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहिलं जिथे होते तिथे किंवा जरी झालं तरी ते भयानी किंवा श्रद्धे. पण आता ते घटक झालेलं नाही. ते घटना घडलेली नाही. ते ट्रान्सफॉर्मेशन आतून झालेलं नाही. म्हणजे याचा जर रेडिओ करायचा म्हटला किंवा कुणाचं फळ करायचं म्हटलं म्हणजे संबंधच बदल त्याची ती कुणाच्या कोणाला आलेली नाही. तेव्हा सांगायचं असं आहे की त्यासाठी आपलं गणेश तत्व जे आहे त्याला आधी आपण सांभाळलं. आजच्या काळामध्ये नाना तऱ्हेचे आपण बघतो की जाहिराती चालते आणि संबंध जाहिराती संबंध बिझनेस संबंध सो कॉल्ड ऍडव्हान्समेंट झाला म्हणतो किंवा डेव्हलपमेंट जे वेस्टर्न कंट्रीज मध्ये झालं जे खड्ड्यात गेले आता ते त्यांचा सर्वनाश झालेला आहे. ते इतक्या दुःखात पडलेले आहेत की रात्रंदिवस आता ह्याच योजना करत बसत त्यांनी आत्महत्या कोणत्या प्रकारची करावी ही त्यांची स्थिती आलेली आहे. तेव्हा तुम्ही त्या मार्गाला जाताना एक वेळ विचार करून बघितला पाहिजे की आपण काय हे सर्व करत त्याला काहीतरी अर्थ लागला पाहिजे. आपण आज मानव स्थितीला आलो तर आपल्याला सुद्धा काहीतरी अर्थ लागला पाहिजे. आयुष्यभर तेच सगळ्यात काय अर्थ नाही. तसंच जी मंडळी परमेश्वराला सोडून निघाली तशी जी परमेश्वराच्या नावाला नुसती शिकून आहे सकाळपासून देवाला दिवा दाखवला घंटी मारली की चालली त्या दुसरी किंवा वेळेचं जे सांगितलं अशा तऱ्हेची जी कर्म केलेली त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आमच्याकडे त्या गोष्टी परमेश्वर आपल्यामध्ये आहे तो जागृत केला पाहिजे जागृत राखला पाहिजे आणि दुसऱ्यांच्यामध्ये जागृत केला पाहिजे. हा सहयोगाचा संदेश. तर कुंडलिनी ही आई आणि गणेश त्याची कृती आहे तिची कृती आहे आणि गणेश तिच्या नियम आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी ही गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. गणेशाच्या हातात तुम्ही पाहिलं असेल एका पुस्तकाने बांधतात ते पोटावर त्यांच्या
सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळांच्या हातामध्ये गणेशाच्या म्हणजे गणेशाला म्हणतात की चारच हात आहेत, पण खरं म्हणजे अनंत हात. पैकी एका हातात कधी कधी त्यांना साप सुद्धा दाखवण्यात येतात. तो साप आहे हीच कुंडली. तशीच आमच्या सहयोगांना हे जे पार होत आहे त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट की ह्यांच्या त्या हातावर कुंडली, हात असा वर केला म्हणजे कुंडली निवड जाते. आता लहानपण मुलगा पालकांना तो सुद्धा कुंडली निवड करतो. 2-2 वर्षाची मुलं, 6-6 वर्षाची मुलं सुद्धा तुम्हाला कुंडलीच होतं. माझी नाक स्वतः सामूहिक होती तर हे लगेच माझ्याकडे आले होते, त्यांचा अभ्यासचक्र घडलं. तर बस बोलता बोलता तिला काही समजेना, आता रांगत होते तरी ते हातामध्ये कुंकवाचा माझा करंडा घेऊन आली आणि त्यांच्या कपाळाला घेऊन लावलं आणि अभ्यासचक्र शोधून टाकलं. सारखंच नाही मेहनत असते. तसेच मी माझ्या इतर सहयोग्यांच्या लहान लहान मुलांमध्ये पाहिलेलं आहे की ते जन्मजात पार, जन्मजात म्हणजे केवढी मोठी गोष्ट परमेश्वराने आता सुरुवात केली. म्हणजे साक्षात जन्मजात पार मंडळी आज संसारामध्ये जन्माला आहे. त्याच्यासाठी संन्यास त्याला नको, संन्यास वगैरे घेण्याची त्याला गरज असते. त्याला अजून पार होता नाही. पार झाल्यावरती तुम्ही आपण आपोआप शिकत तिथं गेला म्हणजे मग संन्यास काही बाहेरचा घ्यायला नको की संन्यास घ्यायचा आणि जगामध्ये मग त्याच्या जाहिराती लावायचं की आम्ही संन्यास घेऊ. म्हणजे आपण जर काही घेतलेलं असतं तर जाहिराती लावायची काय गरज आहे. जर तुम्ही पुरुष असला तर लोक बघूनच चेहरा बघून सांगते की हा पुरुष आहे की ही बाई आहे. तर त्या जाहिराती लावून सुद्धा आम्ही पुरुष आहोत, आम्ही बायका आहोत, त्याच्यातलाच हा प्रकार आहे की संन्यासी जर तुम्ही मनाने झाला तर आतून संन्यास वरून काही बोलत नाही तरी आतून तुम्ही विदेहात आणि ही स्थिती सहयोगामध्ये सहज वाटतात. संन्यास वगैरे घेण्याची काहीही गरज नाही, संसारात जाण्याची काहीही गरज नाही. पण शंकराची जी स्थिती आहे, जी शंकरांनी प्राप्त केली त्याला सुद्धा गणेश निर्माण करायला लागले, तसेच तुम्हालाही गणेश निर्माण करायला पाहिजे. आता आपल्याकडे लोक असं म्हणतात की लोकसंख्या हिंदुस्थानात फार जास्त, कधी मी मानते की लोकसंख्या जास्त, पण इतर कुठे म्हणाली लोकसंख्या. त्या इंग्लंडला मायनस होते, जर्मनीला मायनस होत आहे, अमेरिकेला मायनस होते. कारण तिथे कोणी शाळा जन्माला येणारच नाही, सगळे आपल्याच तिथे येणार. कारण तिथे जर मुलांना प्रत्येक 8 दिवसामध्ये म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहे. इंग्लंडला स्वतः आई वडील 2 मुलांना मारत असतात, हे तिथे स्टॅटिस्टिक्स आहे. तर कोण शाळा तिथे जन्माला आहे म्हणून आपल्या डोक्यावर सगळी मुलं जन्माला येतात. त्या सगळ्यांचा मूर्खपणा आपण सहन करतोय आणि आपल्याला दिसून लागत. ही मुलं दुसरीकडे जन्माला मुली येणारच नाही, कारण ही वाईट तिथे मुलांची दुसऱ्या ठिकाणी फक्त आपल्या देशातच मुलांचं नुकसान होतं. आजच माझ्याकडे एक लहान मुलगा आला आणि त्याला मराठी होता. तो मला म्हणाला की दूर धावण्याला काय इंग्लिशमध्ये शब्द आहे. म्हटलं त्यांच्याजवळ खूप असतात, लहान मुलांना कधी बघतात पण का कसे धावतात. आपल्याला ते दूर धावणं हे वाचतं नाही, आपल्यामध्ये कृष्णाचं वर्णन वाचावं किंवा रामाचं वर्णन लहानपणचं वाचावं म्हणजे अगदी कौतुक वाटतं. कुठेही तुम्हाला कृष्णाचं लहानपणचं वर्णन त्यांनी दाखवलेलं नाही. फक्त आपले रेवरेंड नारळ होते त्यांनी मात्र हिंस अंगुली मुखी गालुनी मधुगोष्टी वगैरे वगैरे लहान मुलाचं लहान लहान वर्णन केलं. कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतीयता असल्यामुळे त्यांनी कृष्णावर त्याचं लहानपण कसं ते वर्णन केलं. पण तुम्हाला कुठेही दूर याला शब्द मिळणार नाही इंग्लिश भाषेमध्ये. आणि मला तो समजणार त्यांना कसं समजून सांगायचं. कारण लहान मुलांचे जे काय अंगभाव आहेत, अंगविश्वास आहेत, त्याचं बाळचं धरण आपण म्हणतो. त्याला काय इंग्लिश भाषेत काही अर्थच नाही. उलट ते म्हणतात मुलांनी मुळीच शास्त्री झालं पाहिजे, मुलांनी अगदी स्किन असायला पाहिजे, कारण आतापासून सिनेमा ऍक्ट्रेस त्यांना ऍक्ट्रेस होतात. अशा रीतीच्या नवीन नवीन कल्पना काढून त्यांनी त्यांचा जो अबोधिक आहे तोच काढून टाकले. आणि ते आपण करू नये, त्यांचं काहीही आपल्याला शिकण्यासारखं नाही. लहान मुलांना लहान मुलगा जन्मल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण मला असंच वाटत होतं तुमच्यासाठी. कोणताही लहान मुलगा जन्मला तर आपण त्याला केवढं सांगायचो, पण हे लोक दुसऱ्या खोलीत टाकून देतात त्याला ती दाखवून आणि कुत्रे आणि मांजरे मात्र आपल्या बेडरूम मध्ये ठेवतात. मला समजलं नाही कसं का म्हणजे डिस्टर्ब होतो आम्ही रात्रीचं. म्हणतो तुम्ही आले कशाला जरा. मी जेव्हा माझ्या मुली येणार होत्या आणि त्यांची मुलं येणार होते तर आमच्या सरांच्या सेक्रेटरी त्या बऱ्याच म्हातारे बाई आहेत, त्यांना मुलं बाळत आहे तर त्या मला म्हणायला की तुम्ही अप्पच असाल. म्हटलं अप्पच कशाला, मला तर खूप आनंद आला मुलं येणार. त्यामुळे तुमचं घर घेऊन भाडे देऊन म्हटलं झालं. आमची विषयाचे विचार डोक्यात कधी येणार नाही ह्या लोकांचा सगळा विचार म्हणजे संबंध इगो ओरिएंटेशन येतं. तर तुम्ही तत्वाकडे लक्ष दिलं नाही तर मग ते इगो ओरिएंटेड होते, त्याला भयंकर अहंकार आहे. अहंकारी माणसाचा नेहमी गणेश तत्वाचा असा झगडा. म्हणून आपण पाहिलं की मोठे मोठे जे आपण मानतो की मोठे राजकीय नेते त्यांचं जर चारित्र्य पाहिलं तर झिरो. त्याला कारण इगो मनुष्याला आला, इगो हा राईट साईड कडनं वाढत जातो आणि राईट साईडच्या वाढल्यामुळे मनुष्याला इगो येतो आणि इगोमुळे गणेश तरी काय किंवा गणेश तत्व तरी काय, पवित्रता म्हणजे काय, मीच म्हणजे सर्व काही आहे असं समजून त्याच्यातलं हे जे गणेश तत्व हे नसतं. पण त्यातले दुसरं उदाहरण म्हणजे असं की जे लोक संन्यास घ्यायचा, आम्ही लग्न करायचं नाही, घराच्या बाहेर राहायचं आणि ती कुणाशी संबंध ठेवायचा नाही, हे सुद्धा एक दुसरे लोक.
गणेश तत्व जर आपल्या जागृत असतं तर संसारात राहूनच परमेश्वर मिळवता येतो, आणि जर देवत्व मिळवायचं असतं तर संसारातच राहायला पाहिजे. ब्रह्मस्य पद मिळू शकेल जर तुम्ही अगदी फारच कडक तीव्र वैराग्य वगैरे घेऊन. पण मला आता असं वाटायला लागेल सगळे ब्रह्मशी सुद्धा तेवढे मोठे पोहोचलेले की त्यांना ओळखतो पुष्कळचे लोक आहेत, पण ते आता काही करायला तयार, त्यांना एवढी आंतरिक नाही आणि ते मेहनत करायला तयार आहेत. मला कधीतरी वाईट आहे. आणि त्यांचं असं मत आहे की जे हे त्यांचे भक्त आहेत वगैरे त्या भक्तांच्या अजून तयारी नाही, पण जर मेहनत केली तर आपण तयारी करू शकतो आणि त्याला पुढे आणू शकतो. पुष्कळ मला असं वाटतं की हे सगळे जण जर आता आले माझ्या माहितीला, आणि मला तर म्हणतात म्हणजे एक रुस्त आहे त्याला कलकत्त्याच्या जवळ आहे, तिथे त्यांचं नाव सुद्धा ब्रह्मचारी म्हणून आहे आणखी, पण ते फार पोचले नाही. म्हणून त्यांनी माझ्याबद्दल तिथं अमेरिकन माणसाला सांगितलं की माताजी साक्षात आल्यावर आता आम्ही बसले बघत त्यांचं काम, आम्हाला हेच कार्य करायचं. आणखीन बाकीचे काही राष्ट्रभाषा नाश वगैरे त्यांनी मनाने शक्तीने करतोय असं सांगत होते. पण तेव्हा ते गृहस्थ इथे आले तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना अमेरिकेला का नाही घेऊन जाता. ते अमेरिकेला गेले, 5 दिवसात पळाले आणि मला म्हणाले मला अशा लोकांशी भेटायचं नाही, घाणेरडे गरीब घाणेरडे लोक. पण त्यांना काय की माणसांची इम्युनिटी नाही आलेली, माणसात न राहिल्यामुळे त्यांना अगदी माणूस घाणी झाले असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादे संत साधू आले सुद्धा तर सारखं त्यांच्या तुम्ही पायावर जा, चरणावर जा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, त्यांनी तुमची म्हणजे स्थिती सुधारते त्याबद्दल शंका नाही. पण मग रिअलायझेशन कसं होणार, पण गाडीचं हात करायला लागतो. म्हणून मुलाला ठीक करायचं तर मुलाला सांभाळायचं आहे तर आईला गाडीचं हात घालावा लागतो. जर ती घाण करत नसेल तर मुलाला सत्य कोण करणार आहे. आणि म्हणूनच ते आईचंच कार्य आहे आणि आईचंच कार्य सहयोग आम्ही करत आहोत. आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये पाहून द्यावं, स्वतःला नाहून द्यावं, त्याचा आनंद उचलावा. ठीक आहे, काही इच्छा असते, आईची एकच इच्छा असते की जी काही शक्ती आमच्यात आहे असं आम्ही देवी असू तर आपल्या घरात राहा म्हणा, तुमचा मला काय फायदा, असं मोठे भगवान म्हणून म्हणायचं. त्याचा फायदा काय, जनसाधारणला जोपर्यंत त्याचा फायदा होत नाही, जोपर्यंत जनसाधारण त्याच्यातला काही मिळू शकत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या शक्य मिळत नाही, अशा आईचा उपयोग काय, अशा आई असण्यापेक्षा कसे नाही. तेव्हा ज्या ना तुम्ही गुरु मानता किंवा आई मानता किंवा ज्यांना तुम्ही आपल्यापेक्षा मोठे मानता, त्यांनी जर तुमच्या स्वतःचाच अर्थ लावलेला नाही तर मग त्यांच्या जीवनाचा तरी तुम्हाला काय आदर्श मिळणार. सहयोगामध्ये तोचा अर्थ लागतो, तोचा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अर्थ लागतो. आणि ते पुढच्या लेक्चर्समध्ये मी सांगणार आहे. सध्या गणेश तत्वावर मी सांगितलेलं, आता त्याचं जर सांगायचं म्हटलं तर मी जवळजवळ मला ते 50 पानाचं त्याच्यावरती लिहून काढलेलं मुलाधार चक्रावरती. ते मुलाधार चक्रामध्ये श्री गणेशाचं स्थान कसं आहे, त्याच्यात कसे आवाज कुंडलिनी ठेवतात आणि कुंडलिनी कशी फिरते, नंतर प्रत्येक पातळ्यांमध्ये तसे तरतरीचे अंग आहेत आणि ते कशा रीतीने त्या पातळ्यांच्या मध्ये ते कसे शोषण करून येतात वगैरे परत आहे त्याच्यामध्ये. आणि ते ज्ञान सुद्धा सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते मिळणार. आणि काहीही आम्ही त्याच्यात लपून ठेवणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही सांगायला तयार आहोत, प्रत्येक हे करायला तयार आहोत. पण तुम्हाला सुद्धा पार झाल्यानंतर पुरुषार्थ हा करावा लागेल. तर तुम्ही पुरुषार्थ नाही केला तर मात्र काही फायदा होणार. तेव्हा असा प्रोग्राम खरा म्हणजे कुठं जागृतीचा आहे, तोच करावा, त्याच्यात मेहनत करावी असं मला वाटतं. आता पूजेमध्ये काय करावं हा प्रश्न लोकांना असतो. माताजी गणेशाच्या पूजेला काय करावं, तर आम्ही म्हणजे कारण आम्ही परोक्ष विद्या जाणतो, हे तुम्हाला दिसत नाही, त्याला नानकाने अलग समजलंय, त्या डोळ्याने आम्ही बघतो. तेव्हा आम्हाला सांगायचं असतं की पहिल्यांदा पवित्र आंघोळवर वगैरे करणं हे तर झालं, त्याचं काही नाही, एवढं नाही केलं तरी चालेल. पण एक मुसलमान सुद्धा गणेश पूजा फार छान करतो. आपल्याला आश्चर्य, आमच्या अल्जिरियाचे जवळजवळ 500 मुसलमान तरुण मुलं पालघरले, त्याचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे जमीन, आणि तो गणेश पूजा इतकी सुंदर करतो तो तो बघण्यासाठी. आणि गणेशाला ठेवून स्वतः त्याची पूजा करतो. म्हणजे सहज त्याच्यामध्ये मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन सगळेच येतात आणि कसे कसे अनेक देवता त्याच्यामध्ये आहेत ते दाखवले. आता गणेश तत्व जे आहे ते आज्ञाचक्रावर आल्यावर, वरती आल्यावरती ख्रिस्त स्वरूपाने ह्या संसारात आणतो. देवी महात्म्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर देवीचं जे भागवत मार्कंडेयाने लिहिलं, म्हणजे मार्कंडेय म्हणजे आमचा सगळ्यात अत्यंत उत्तम पुत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी वाचताना कोणी वाचत नाही म्हणा मार्कंडेयाला, पण जर तुम्हाला मिळालं तर महाविष्णूवरती आपण वाचा. त्यांनी सांगितलंय की राजाने स्वतःचा पुत्र तयार केला, म्हणजे जसा पार्वतीने स्वतःचा केला तसाच तुम्ही केला, पण गणेश तत्व आहे त्याचा देश. आणि त्या गणेश तत्वावर आधारून त्यांनी जो पुत्र तयार केला होता तो त्या संसारामध्ये ख्रिस्त म्हणून आला. आता ख्रिस्त कारण राजाने तयार केला म्हणून कृष्णाच्या नावाची तो ख्रिस्त आहे आणि यशोदा आहे त्या नावाची तो येशू आहे. अशा रीतीने त्यांनी हे जे गणेश तत्व आहे त्याचं जे
पूर्णपणे उद्घाटन केलं ते ख्रिस्ती स्वरूपात केलं. म्हणून हे लोक जे आपल्याला ख्रिश्चन म्हणून शिकतात त्यांना हे सुद्धा माहिती आहे की हे आधी गणेशच होतं आणि गणेश तत्वाचा हा प्रादुर्भाव आहे आणि तो तसा 11 रुद्रामध्ये कसा येणार आहे ते मी नंतर आपल्याला सांगणार. पण सांगायचं असं आहे की आदल्या चक्रावर गेल्यावरती जे परत हातात तो गणेश सगळ्यांना ताडताड मारत फिरत होता त्या ठिकाणी ते क्षमेचं एक साधन झाले. क्षमा करणे हे मानवाला सगळ्यात मोठी साधन आहे. त्याला हातात तलवार नको काय नको, नुसती जर त्यांनी लोकांना क्षमा केली तर त्याला काहीही त्रास होणार नाही. आणि म्हणूनच त्या आजच्या काळामध्ये आम्ही सहयोगामध्ये जेव्हा आपला अभ्यासक्रम करतो तेव्हा आपल्याला सांगतो की सगळ्यांना आधी क्षमा करा आणि त्याने किती फायदा होतो ते अनेक लोकांना माहिती आहे आणि सहयोगातल्या लोकांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं. कारण सगळं काही सहयोगात प्रत्यक्षात जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचा अभ्यासक्रम सुटणार नाही, तुमचं डोकं जाणार नाही, तुमचे त्रास जाणार नाही, तुमचा ट्युमर खाली येणार तेव्हा क्षमा केली. कारण जोपर्यंत नाक धरणार आहे फोन दाबणार नाही तोपर्यंत मनुष्य गोष्टीला तयार होत आहे. म्हणूनच हे सगळे आजार आलेले आहेत असं मला वाटलं. कारण जोपर्यंत माणसाला अगदी समजावून किती सांगितलं तरी तो एकावर एक आपली चप्पल काढत असतो की याला काहीतरी दुसरा अर्थ होतो त्याला काहीतरी दुसरा अर्थ, पण तुमचा अर्थ अजून लागलेला नाही आहे, तुमचा अजून कनेक्शन नेमका लागलेला नाही, तेव्हा ते लावून द्या, आधी आत्मसाक्षात्कार करून द्या हेच आमचं सांगा. त्यात काहीतरी चक्कल काढू नका. हे काही विचाराने विवादाने किंवा पुस्तकं वाचून होत नाही. हे आतून व्हायला पाहिजे, ते झालं पाहिजे, ही घटना झाली पाहिजे. त्यावर काहीतरी इतके महामूर्ख होत असतात शहरात विषय खेडेगावात नाही. हा आमचं झालंच नाही बघा आम्ही तसे म्हणजे फारच उत्तम तुम्ही अगदी काय विचारता. अहो तुमचं झालं नाही म्हणजे काहीतरी मोठा दोष आहे तुमच्यावर. शारीरिक असेल मानसिक असेल बौद्धिक असेल तो काढून घ्या. ते काही चांगलं नाही. झालं पाहिजे, झाल्यावरच आनंद येणार आहे असं एक मनामध्ये समजून घेतलं म्हणजे सगळ्यात सुखी. आता त्यापैकी जो अहंकाराचा भाव आहे तो मात्र गणेशाच्या चरणी आज वाहन करावा. हे सगळ्या मोठा पूजन तुम्ही जर केलं तर आमचे अर्धे प्रश्न सुटले. गणेशाला आपला अहंकार कधीतरी करून की बाबा तू आमचा अहंकार घे असं म्हणून त्याला जर तुम्ही आज केलं तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होईल. कारण गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असं आम्ही सांगतो आणि त्याच्या नुसत्या नावाने संबंध शरीर माझ्या अगदी चैतन्य लहरीने वाहू लागतायत. त्या अशा सुंदर गणेशाला नमन करून हे आजचं भाषण. आता करायचं प्रश्न आहेत का? प्रश्न ते असलेच पाहिजे कारण आम्ही काय पोलिटिकल लिडर नाही आणि तुमच्याकडे काही आम्ही इलेक्शनसाठी आलेले नाही की आम्हाला वोट द्या वगैरे. मी स्वतःला वोट देता की नाही हे बघायचं. ते म्हणजे असं इंग्लिशमध्ये मी सांगते की नथिंग इज टेलिंग यू सो डोंट कम टू द ॲटिट्यूड ऑफ अ पर्चेसर बट इट इज समथिंग टू बी गिफ्टेड. हा विचार आहे एखादा प्रश्न. प्रश्न विचारा. आधीच विचार सांगितले. आता असं आहे की हाताचं व्हायब्रेशन आमच्या सहयोगांच्या वातातून आपली वाचली आणि ते असे चैतन्य लहरी वगैरे काय आहे ते आदिशंकराचार्यांनी याबद्दल काय लिहिलं वगैरे मी आपल्याला नंतर सांगणारच आहे. पण ह्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या वाहताना त्याचं बंधन कसं काय थोडंसं सांगतो. बसा ना, तुम्हाला एवढी घाई आहे का? काय हो उद्या सांगणार आहे या. पण नुसतं सांगणं ऐकायला येऊ नका मेहरबानी करून. काही घ्यायला या. मी काही प्रवचन देत नसतो ना. हा काहीतरी घ्यायला या आणि घरच्या लोकांनाही घेऊन या. तिथे वाट बघत बसू नका. बरं उद्या सगळ्यांना घेऊन आणि पार होऊन घ्या. नाही तर मी भाषण बघा आता होती. बरं बसा बसा बघू. अहो एवढं घाईघाईच होत नाही. म्हणजे परवा एक डॉक्टर आले पण मी विजिटला चाललो होतो तर रस्त्यातून गेलो म्हटलं का मग आता जा म्हटलं तुम्ही विजिटला तेच बरोबर. बसा बसा. परमेश्वरासाठी वेळ नसतो आपल्याला. त्यांनी सगळं काही आपल्याला त्याच वेळेसाठी दिलेलं आहे. सगळी काही जी सृष्टी रचना करून त्यात जेवढं सायन्स आलेलं आहे
हे सगळं टाइम सोडण्यासाठी आलं आणि टाइम सोडून फक्त मननासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. पण मनुष्याला ते समजत नाही. खाली बसतो बरं खाली बस.